चला शिकूया प्रयोगातून विज्ञान। यामध्ये आज आपला चौथा प्रयोग आहे आणि त्या प्रयोगाचं नाव आहे ज्वलनास ऑक्सिजन मदत करतो। तर आपल्याला या प्रयोगासाठी लागणारे साहित्य आहे प्लेट, काचेचा ग्लास, आगपेटी, चमचा, कोणताही रंग, ग्लास आणि त्यामध्ये पाणी। एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। तर सुरुवातीला मेणबत्तीचे काही थेंब टाकून मध्यभागी आपल्याला अगोदर मेणबत्ती फिट करून घ्यायची आहे। जसं सांगते त्या प्रकारे तुम्हाला काय करायचंय, प्रयोग करायचे। मुकून अगोदर हा रंग जो आहे तो पाण्यामध्ये टाकून घे। आपण या ठिकाणी मेणबत्ती मध्यभागी आपण फिट करून घेतलेली आहे आणि त्याने रंग टाकलेला आहे। त्या चमच्याने तो रंग हलव। अशा प्रकारे रंग हलवून घ्यायचा आहे आणि तो रंग आपल्याला काय करायचा आहे, हळूवारपणे आपल्याला या डिशमध्ये, या प्लेटमध्ये आपल्याला ओतून घ्यायचा आहे। आता सगळ्यांनी नीट लक्ष देऊन बघायचं आहे। आपल्याला हा रंग आपल्याला या प्लेटमध्ये ओतून घ्यायचा आहे, मेणबत्तीला न हलवता। अशा प्रकारे रंग ओतल्यानंतर आता आपल्याला ही मेणबत्ती पेटवून घ्यायची। हा जो ग्लास आहे हा या मेणबत्तीवर अशा प्रकारे उपडा घालायचा आहे आणि उपडा घातल्यानंतर काय होतं याचं सगळ्यांनी काय करायचंय, निरीक्षण करायचंय। कळलं का? आणि मला सांगायचं की काय होतंय ते। आता बघा मेणबत्तीकडे बघा, सगळ्यांनी हा ग्लास टाकायचा, नीट लक्ष देऊन बघायचं। काय झालं? मेणबत्ती विझली, म्हणजे मेणबत्ती शांत झाली। आणखी काय झालं रे? ज्यावेळेस आपण पेटत्या मेणबत्तीवर ग्लास टाकू त्यावेळेस मेणबत्ती विझेल आणि खालचं जे पाणी आहे ते ग्लास मध्ये वरती आलेलं दिसेल। नीट निरीक्षण करा बघा, हे बघा, आणि पाणी वरती आलेलं दिसलं आणि मेणबत्ती काय झाली, विझली। मग हे कशामुळे होतं रे? आपण जेव्हा पेटत्या मेणबत्तीवर काचेचा ग्लास झाकतो त्यावेळेस काय होतं, त्याची मेणबत्ती विझते। म्हणजे जेव्हा ग्लास मधील ज्वलनास मदत करणारा वायू संपतो, म्हणजे या ग्लास मध्ये वरच्या बाजूला काय असतो, सुरुवातीला ऑक्सिजन असतो। ऑक्सिजन जे आपण नाकावाटे घेतो की नाही, हवा आतमध्ये येते, आपण काय घेत असतो, ऑक्सिजन घेत असतो। आणि हा ऑक्सिजन या ग्लास मध्ये ज्यावेळेस आपण यावेळेस झाकू त्यावेळेस काय होतं की ऑक्सिजन जो आहे तो या ठिकाणचा संपतो आणि त्यामुळे काय होते, मेणबत्ती विझते। आणि हा वायू म्हणजे कोणता असतो, ऑक्सिजन असतो। यावरून आपल्याला ज्वलनास ऑक्सिजनची आवश्यकता आहे हे सिद्ध होतं। तसेच मेणबत्तीच्या उष्णतेने ग्लासच्या आतील तापमान जे आहे ते तापमानात वाढ होते। ग्लासच्या आतील या हवेचा संयोग आतील पाण्याशी होता त्याचे संपृक्त वाफेमध्ये रूपांतर होते। जेव्हा मेणबत्ती विझते तेव्हा आतील तापमान कमी होते आणि संपृक्त वाफेचा दाब कमी होतो। प्लेट मधील पाणी जे आहे ते हळूवारपणे ग्लास मध्ये चढते। समजलं का तुम्हाला? हा प्रयोग आवडला का सगळ्यांना? आवडला ना? आता हा प्रयोग तुम्ही तुमच्या मम्मी पप्पाच्या समोर करून दाखवायचा। कळलं का?